मस्त झालाय गो. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा. खूप जास्त टेस्टी आणि विरघळतोय जिभेवर लगेच. कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर साहित्याकडे वळूया. हे बघा, मी ह्या पेल्याने मेजरमेंट घेतलंय. आता ह्याप्रमाणे 2 पेले मी रवा घेतलाय, 1.5 पेला मी आंब्याचा रस घेतलाय, 1.5 पेला मी साखर घेतलीये आणि 2 पेले मी गरम करून दूध घेतले. तसंच तूप घेतलंय हे पाऊण पेला. तुम्हाला आवडतील तसे सुकामेवा घ्या. 4-5 वेलची घेतले, त्याची पावडर केली आहे साखरेमध्ये. 1 चमचा ह्याच्यातलंच तूप टाकते. हे ड्रायफ्रुट्स आता साधारण भाजून घ्यायचे. मनुका सेपरेट भाजून घेतल्या कारण त्या लगेच काळ्या पडतात म्हणून. थोडं तूप टाकायचं. रवा आता खरपूस भाजून घेऊया. खरपूस भाजून झालाय आता काढून घेऊया. त्याला आता दूध ह्याच्यामध्ये उकळून घेऊया. 2 पेले दूध आहे आणि 2 पेले पाणी टाकायचे. ठीक आहे. आता ह्या दुधामध्ये अर्धा पेला तरी तूप टाकून घेऊया आणि थोडंसं ठेवून देऊया. म्हणजे शिरा जेव्हा तयार होईल ना तेव्हा ते टाकायला होईल आणि शिऱ्याला त्याच्यामुळे चमक येते आणि लुसलुशीत होतो. आता ह्याला उकळी येऊ दे. हे उकळल्यावर आता पुढची प्रोसेस करू. आता हा रवा आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया. एका हातात रवा आणि एका हातात हे भराभरा करायचं, नाही तर गोळी होती. हे असं भराभरा ढवळून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि मी जी ही पद्धत सांगितली त्या पद्धतीप्रमाणे ते बघा, गुठळ्या तर होणारच नाहीत. आता ह्या स्टेजला साखर टाकून घेऊया. साखर ही ढवळायची त्याच्यामध्ये. ढवळून झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे झाकण ठेवलं तर कशी साखर त्याच्यामध्ये मुरून जाते. तर 10 मिनिटं तरी झाकण ठेवून द्यायचं आणि आगी एकदम बारीक करायची. आता आंब्याचा रस टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. हा 1.5 पेला आंब्याचा रस आहे, त्यालाही एकजीव करून घ्यायचं. बघा कसा छान कलर आलाय. किती छान कलर आलाय बघा. आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. कोणत्याही पदार्थात मीठ टाकलं तर त्याला चव येते. आता शेवटी वेलची पावडर टाकून घेऊ. ही मी साखरेमध्ये 4-5 वेलच्या कुटल्या होत्या. आता झाकण ठेवून घेऊया. 10 मिनिटं झाकण ठेवायचं. चलूया. वा, छान आंब्याचा सुगंध घरभर दरवळतोय. छान लुसलुशीत झालंय बघ. आता हे राहिलेलं तूप आहे ना आपलं, ते ह्याच्यावर टाकून घेऊया शिऱ्यावर. म्हणजे एकदम छान असा डिलिशियस असा शिरा होऊन जाईल. ही आपली कोकणातली रेसिपी आहे. वडलोपार्जित ही अशी चालत आलेली आहे, त्यामुळे ती छान असणारच. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली ही रेसिपी आहे. छान झालं, खाली लागला पण नाही, परत गुठळ्या पण झाल्या नाहीत. या पद्धतीने तुम्ही करा, तुमचाही शिरा छान होईल. असा हा आंब्याचा डिलिशियस शिरा तयार झालाय.
एकदम पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलंय. चला आता टेस्ट करून बघूया कसा झालाय तो. मस्त अप्रतिम झालाय, एकदम चविष्ट झालाय. त्याच्यात अंगाचा इतका छान स्वाद येतोय, खूपच छान. खूप मस्त आणि लुसलुशीत झालाय. बरोबर खावा वाटतंय, खूप छान झालंय. खरंच खूप छान आहे आणि विरघळतोय जिभेवर लगेच. चला तर आता छान असं गार्निश करून घेऊया.